नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत मज्जासंस्था नर्वस सिस्टम. चला तर अगोदर समजून घेऊ मज्जासंस्था म्हणजे नेमकं काय. मज्जासंस्था ही शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित व समन्वयित करणारी प्रमुख संस्था आहे. ती शरीरातील अवयवाकडून माहिती घेते, त्यावर प्रक्रिया करते आणि योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी संदेश पाठवते. उदाहरणार्थ, आपण गरम वस्तूला हात लावला तर लगेच हात मागे घेतो. ही क्रिया मज्जासंस्थेमुळे होते. म्हणजे आपल्याला जाणवतो आपल्या हाताला काही गरम किंवा एखादं हानिकारक वस्तू असली तर लगेच आपल्या मेंदूपर्यंत सिग्नल जातं आणि मेंदू आपल्याला लगेच सांगतो की हात बाजूला घ्यायचा आहे. हे आपल्याला मज्जासंस्थेद्वारे कळतं. मज्जासंस्थेचे मुख्य कार्य बघा, शरीरातील संवेदना ओळखणे, मेंदूमध्ये माहितीची प्रक्रिया करणे, स्नायू अवयवांना प्रतिक्रिया देण्याचे आदेश देणे म्हणजे रिस्पॉन्स, शरीराचे संतुलन व समन्वय राखणे, विचार व स्मरणशक्ती भावना नियंत्रित करणे. बघा, हे शरीराचे मुख्य कार्य आहे. त्यानंतर बघा, मज्जासंस्थेचा मुख्य भाग. मज्जासंस्था दोन मुख्य भागांमध्ये विभागली आहेत. एक केंद्रीय मज्जासंस्था आणि दुसरी आहे मज्जारज्जू आणि मेंदू. हे शरीराचे मुख्य 3 नियंत्रण केंद्र आहेत. त्यानंतर बघा, दुसरी आहे परिघीय मज्जासंस्था. ही शरीरात विविध भागापर्यंत जाणाऱ्या नसा, मेंदू व मज्जारज्जू यांना शरीराशी जोडते. ह्या दोन आहे बघा. पहिली आहे केंद्रीय मज्जासंस्था आणि दुसरी आहे परिधीय मज्जासंस्था. केंद्रीय मज्जासंस्थेमध्ये मेंदू आणि मज्जारज्जू हे दोन असतात आणि हे शरीराचे मुख्य नियंत्रण केंद्र आहे. त्यानंतर दुसरीमध्ये परिघीय मज्जासंस्थेमध्ये शरीराच्या विविध भागापर्यंत जाणाऱ्या नसा असतात. मेंदू व मज्जारज्जू यांना शरीराशी जोडतात. मेंदूचा मुख्य भाग सेरिब्रम हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. विचार, स्मरणशक्ती, निर्णय, हालचाल व नियंत्रण करणे. आणि त्यानंतर दुसरा आहे सेरिबेलम, तर हे शरीराचे संतुलन व हालचालींचे समन्वय राखते. त्यानंतर आहे मेडुला ऑब्लोगाटा, हा श्वसन, हृदयगती, रक्तदाब यासारख्या महत्त्वाच्या क्रिया नियंत्रित करतो. त्यानंतर हे बघा मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड. याचं बघा, मेंदू व शरीरातील इतर भाग यामध्ये संदेश पोहोचवण्याचे कार्य करते. रिफ्लेक्स ॲक्शन झटपट प्रक्रिया येथे नियंत्रित होतात. उदाहरणार्थ बघा, सुई टोचली तर लगेच हात मागे घेणे, हे मज्जारज्जूमधून आपल्याला कळतं. लगेच संदेश पोहोचवण्याचं काम हे करतं. त्यानंतर आहे न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजे मज्जासंस्थेची मूलभूत पेशी. त्यांचे कार्य संदेश, नर्व्ह इम्पल्स शरीरात एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे पोहोचवणे. न्यूरॉनचे भाग डेंड्राईट, सेल बॉडी आणि ॲक्झॉन. मज्जासंस्थेचे प्रकार स्वैच्छिक मज्जासंस्था. त्यानंतर आपल्या इच्छेनुसार होणाऱ्या क्रिया नियंत्रित करते. उदाहरणार्थ चालणे, हात हलवणे. आणि स्वायत्त मज्जासंस्था म्हणजे ही ॲटोमॅटिक असते, आपोआप होणाऱ्या क्रिया नियंत्रित करते. उदाहरणार्थ हृदयाची धडधड, पचन याचे 2 भाग सिम्पॅथिक आणि पॅरासिम्पॅथिक. रिफ्लेक्स क्रिया अचानक होणारी व जलद स्वयंचलित प्रक्रिया. उदाहरणार्थ गरम वस्तूला स्पर्श, डोळ्यात धूळ गेल्यावर डोळे मिटणे. मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, ताण कमी ठेवणे, व्यायाम, व्यसनापासून दूर राहणे. लक्षात ठेवण्याचे मुद्दे बघा, मज्जासंस्थेचे 2 भाग आहे, CNS आणि PNS असे. आणि मेंदूचे 3 भाग आहे, सेरिब्रम, सेरिब्युलम आणि मेडुला. मज्जासंस्थेची पेशी नर्वम आणि झटपट प्रक्रिया म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शन. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट पार्टसाठी मला कमेंट करून नक्की कळवा.